नमस्कार मित्रांनो, या रोटस प्रेरक चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत जरा ऐका, कारण हा व्हिडिओ कुणाला घाई करायला न सांगण्यासाठी आहे ना कुणावरही दबाव टाकण्यासाठी आहे. हा व्हिडिओ फक्त आपण बनवतोय ना ती एक गोष्ट स्पष्ट करण्यासाठी. व्यवसाय करण्याचा लोक निर्णय घेत का नाहीत आणि तो प्रत्येकाने कधी घ्यायला हवा. माझ्याकडे आहे ना रोज अनेक लोक इन्क्वायरी करतात, खूप साऱ्यांचे मेसेज येतात. माझे फेसबुकवर पोस्ट पाहतात, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतात, व्हॉट्सअपवरती येऊन माझ्याकडनं संपूर्ण माहिती पण घेतात. कधी कधी तर त्यांच्याबरोबर सविस्तर फोनवर चर्चा सुद्धा मी करतो. सगळं समजून घेतात, मात्र उत्तर त्यांचं आहे ना जवळपास सगळ्यांचं एकसारखंच येतं. जरा अजून थोडा वेळ मी थांबतो, अजून जरा मी सर्च करतो, मार्केटचा अभ्यास करतोय, मला पाहिजे तसं लोकेशन मिळत नाही आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी लोन करायला टाकलंय, लोन झाल्यावरती तुम्हाला कळवतो. हे सगळं ऐकून आहे ना एक गोष्ट एकदम क्लिअर होते की ह्या सगळ्यांचा प्रॉब्लेम पैसा नाही आहे. ह्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे निर्णय न घेण्याची स्वतःमध्ये असलेली ताकद. कारण ज्याला बिझनेस करायचा आहे ना तो माझ्याकडे फर्स्ट डेला इन्क्वायरी करतो, लगेचच निर्णय घेतो, सविस्तर माहिती ऐकून घेतो आणि तो त्याच्या कामाला सुरुवात पण करतो. 15 दिवसामध्ये त्याचं काम चालू होतं. आणि ज्यांना स्वतःमध्ये आत्मविश्वास कमी आहे, ज्यांना स्वतःचा निर्णय घेता येत नाही ना, ती लोक ही अशी कारणं देत असतात. आता एक प्रामाणिक प्रश्न तुम्ही प्रत्येकाने स्वतःला विचारा. तुम्ही जे आज पाहत आहात, जे ऐकत आहात, ते 2 महिने आणखीन काय बदलणार आहे का? का थोडं वेगळं असणार आहे का? जी माझ्याकडनं तुम्ही माहिती घेता त्यात काय चेंज होणार होऊन? आज आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, ते 2 महिन्यांनी व्हिडिओ असणार आहेत, ते थोडे डिलीट होऊन जाणार आहेत. आज जे लोक तुम्हाला सल्ले देत आहेत तीच लोक असणार आहेत परत तुम्हाला सल्ले देण्यासाठी सुद्धा. मग तुम्ही 2 महिने विचार करायला जे थांबणार आहात, ते 2 महिने थांबून करणार काय आहात? तुम्हाला त्यात नवीन काय मिळणार आहे? खरं तर आहे ना लोक वेळ घेत नाहीत, लोक निर्णय घेण्याचं टाळत असतात. कारण निर्णय घेणं म्हणजे जबाबदारी आली आणि त्यांच्यामध्ये ही ताकद नसते. अशी लोक जबाबदारी घ्यायलाच घाबरतात. ती लोक निर्णय काय म्हणून घेतील. मग हीच लोक आहेत ना बाकीच्यांचे बिझनेस कसे चालतात हे बघत बसतात, त्याच्यावर टीका करत बसतात. पण स्वतःमध्ये अजिबात दम नसतो की आपण स्वतःचा बिझनेस सुरू करावा, कारण निर्णय घेण्याची ताकद ही त्यांच्यामध्ये नसते. तुम्ही त्यांच्यामधले एक आहात का? बहुतेक लोक म्हणतात जर बिझनेस सुरू केला आणि चुकलो तर काय होईल. पण याच्यामध्ये आहे ना खूप काही लोक असे विचार करतात की जर मी काहीच नाही केलं तर काय होईल, मला प्रयत्न तर करू द्या. जर तुम्ही प्रयत्नच केलात नाही तर काय होणार? आज जो माणूस आहे ना महिन्याला 20-25 हजार कमवत आहे, तो काही मोठ्या बजेटने किंवा मोठ्या रिस्कने त्याने काम सुरू केलेलं नसतं. त्याने फक्त एक छोटा पण कंट्रोलमध्ये असलेला निर्णय त्यांनी घेतलेला असतो. तो त्याचा निर्णय परफेक्ट आहे म्हणून त्यांनी घेतलेला नाही, तर तो निर्णय घ्यायची वेळ त्याच्यावर आली आणि त्यांनी तो निर्णय घेतला म्हणून तो परफेक्ट आहे. खूप सारे लोक म्हणतात की आमचं बजेट कमी आहे. मी तर म्हणतो तुमचं बजेट शून्य असू दे तरी सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर व्यवसाय करू शकता. कसं काय ते विचारा, तर विचारल्याशिवाय तुम्हाला समजणार कसं आहे. पण इथे एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, लो बजेट आहे ना हा काय फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्यामध्ये असलेली लो क्लिअरिटी हा सगळ्यात मोठा तुमचा प्रॉब्लेम आहे. मोठ्या बजेटमध्ये मोठं भाडं, मोठा स्टाफ, मोठा ताण आणि मोठी रिस्क असते. पण लहान बजेटमध्ये सुरू करायला काय प्रॉब्लेम आहे? लहान बजेटमध्ये खर्च कमी, रिस्क कमी आणि शिकण्याची संधी तुम्हाला त्यात जास्त असते. म्हणूनच आज भारतात सगळ्यात स्थिर बिझनेस आहेत ना, स्थिर व्यवसाय आहेत ना, हे सगळे लो बजेटमधूनच पुढे गेलेले आहेत. लोकेशनचा मुद्दा सुद्धा असाच एक आहे. कारण खूप सारे लोक मला म्हणतात की आम्हाला परफेक्ट लोकेशन मिळालं नाही. पण खरंच मला तेव्हा प्रश्न पडलेला असतो की ही लोक खरोखर लोकेशन शोधतायत तरी का? कारण लोकेशन मिळत नाही असं तर कधी होत नाही. ही अशी लोक आहेत ना निर्णय टाळण्यासाठी कारण शोधत असतात. कारण लक्षात घ्या, तुम्ही एकदा व्यवसायात उतरलात की तुम्हाला लोकेशन जर पसंत नसेल तर लोकेशन नंतर आपल्याला चेंज करता येतं. असे कितीतरी व्यवसाय आहेत की त्यांनी सुरू एका जागेवर केलंय आणि नंतर त्यांनी स्थिर दुसऱ्या जागी जाऊन व्यवसाय आपला केलेला आहे. आपल्या व्यवसायाची साईज वाढवता येते, छोटा असेल तर ते हळूहळू मोठं सुद्धा करता येतं. पण तुमची जी आज निर्णय घ्यायची वेळ आहे ना ती जर एकदा निघून गेली तर ती परत तुम्हाला मिळणार नाही. अशीच आहे ना लोन बद्दल पण लोकांची खूप मोठी गैरसमज आहे की लोक म्हणतात लोन मिळालं की आम्ही सुरू करू. पण लोन पण अशाच लोकांना मिळतं की त्यांच्याकडे स्पष्ट निर्णय घेण्याची ताकद असते, स्वतःमध्ये आत्मविश्वास असतो, त्यांच्याकडे बिझनेसचा प्लॅन असतो. कारण तुमच्याकडे आज निर्णय घेण्याची ताकद नाही तर तुम्हाला उद्या लोन कोण देणार आहे? लोन पण कोण तुम्हाला देणार नाही. लक्षात ठेवा, आधी दिशा ठरते, नंतर साधनं मिळतात. हेच आयुष्यातलं एक वास्तव आहे. व्यवसाय म्हणजे रोज लगेच पैसे येणार असा कोणताही शहाणा माणूस सांगत नाही. पण नोकरीमध्ये सुद्धा तुम्ही 30 दिवस काम करता आणि पगार तुम्हाला एकदाच मिळतो.
फरक आहे ना एवढाच आहे. नोकरीमध्ये तुमचा तुम्ही वेळ दुसऱ्याला विकता आणि व्यवसायामध्ये तुम्ही तुमची स्वतःची सिस्टम उभी करता. आणि सिस्टम उभी करायला आहे ना थोडा वेळ, थोडी संयम आणि स्पष्ट निर्णय घेणारा माणूस लागतो. जर तुम्ही असा विचार करत असाल की मी मेहनत करायला तयार आहे, मी शिकायला तयार आहे आणि लहान सुरुवात स्वीकारायला तयार आहे, तर समजा तुम्ही बिझनेस आजच सुरू करायला एकदम तयार आहात. कारण व्यवसाय आहे ना कोणत्याही परफेक्ट वेळेत सुरू होत नाही. तो त्याच दिवशी सुरू होतो, त्याच दिवशी तुम्ही स्वतः म्हणता मी जबाबदारी घेतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला कोणतीही घाई करायला सांगत नाही. घाईघाईत कोणताही तुम्ही डिसिजन घेऊ नये. मी इथे फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि माझा आलेला अनुभव सांगतोय. कारण चालायचंय मात्र तुम्हालाच. प्रश्न हा नाही आहे की तुम्ही करू शकता का, तर प्रश्न असा आहे की तुम्ही कधी सुरू करणार. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.